गाईस, तर स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर मी आज डाळ भात बनवणार आहे. आता सगळंच बनवतात, पण माझी स्टाईल, माझी पद्धतनी मी तुम्हाला आज ती रेसिपी दाखवणार आहे. एकदम झटपट होणारी रेसिपी आणि टेस्टला एकदम भारी लागते बरं का, आणि कमी साहित्यामध्ये होते. तर मी चला तुम्हाला दाखवते काय काय साहित्य लागते. तर इथं मी इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहे थोडंसं, आणि इथे मी थोडीशी मुगाची डाळ घेतली आहे, आणि इथे मी लसूण, हिरवी मिरची, टोमॅटो, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतली, आणि इथे गावरान तुपाचा वापर करणार आहे. तर चला मी तुम्हाला आता बनवून दाखवते. चला, तर मी आता इथे गॅस पेटवून घेते. आता हे कडक झालं ना, त्याच्यामध्ये आपण तेल ओतायचं. आता एकदम गरम झालाय कुकर, आपण ह्याच्यात तेल वतून घेऊ. आता तेल गरम झाले, आपण ह्याच्यामध्ये मोहरी टाकू. त्यानंतर ह्याच्यामध्ये जिरं टाकू, लसूण टाकू, कढीपत्ता, त्यानंतर मिरची टाकायची, त्यानंतर टोमॅटो, त्यानंतर आपण कोथिंबीर टाकून घेणार आहे. त्यानंतर आपण हळद टाकायची त्याच्यामध्ये, अजून थोडी टाकू. त्यानंतर आपण ह्याला हलवून घेऊ. आता मी ह्याला वॉश करून घेते स्वच्छ. आता हे धुवून घेतले, बघू शकता. आपण ह्याच्यामध्ये ओतून घेऊ. त्यानंतर टाकायचं आहे ह्याच्यामध्ये मीठ. तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तुम्ही. त्यानंतर ह्याला हलवून घ्यायचं आपल्या आहे, आणि हलवल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे. तर मी ह्याच्यात पाणी ओतते. पाणी ओतल्यानंतर आपण मस्त याला हलवून घेणार आहे. मला उशीर झाला बरं का, लगेच पाणी ओतायचं, खाली लागत नाही मग अजिबात भात. हे बघू शकता. मस्त हलवून घेणार आहे मी त्याला व्यवस्थित. अजून थोडं पाणी ओतायचं. मेन गोष्ट म्हणजे हे तूप. आपण हे तूप ह्याच्यामध्ये टाकायचे. आता तुम्हाला जसं तूप आवडते तसं टाकू शकता. आम्हाला तर फार तूप आवडतं, तर मी ह्याच्यामध्ये 1 चम्मच तूप टाकणार आहे, गावरानवालं. नाहीतर तुम्ही टाकता ना डाळला, तर त्याने तुमचा भात नाही वेगळंच काहीतरी होईल. सो मस्त तूप टाकून घ्यायचं. हे बघू शकता. नंतर त्याला मस्त हलवून घ्यायचं. ह्यानीच खरं तर हा भाताला टेस्ट येते. तर आता इथे कुकरचं झाकण लावून घ्यायचंय मस्त, आणि त्याच्या आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात मस्त लो फ्लेमवर. तर माझा भात रेडी झालेला आहे. तर खरंच जास्त ऑइल आणि तूप झालेलं आहे, पण भात अप्रतिम झालेला आहे, खूप छान झाला आहे. सजावट बघू शकता माझी, खूप छान. आता चला मी जेवण करून घेणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय.